फोड फोड शाबास स्नान 12च्या कडा विजवल्यानी पैसे विकले पैसे यात काय नाही ना की अरे अरे लगेच अरे पलीकडे रे पलीकडे सोडले उडादा उडादा लंकेत जाऊन मिळाला तोबा मारुती। मंडळी आता निघालेले असत सगळे मंदिराकडे गेले असं सगळी मंडळी निघालेली आहे ती गोविंद गोपाळ करत करत आणि आम्ही लेट झालेलो असतो गोपाळ। आणि हे बघा सदा पाटील इकडे तयारीत आणि तळी आहे तळीवर आम्ही आंघोळ करतो धेंड या टायमात आणि हय हंडी असतली या बघता आणि गायक म्हणजे गणपती असतो आमचो मंडळी तिकडे गेलेली असत आणि ह्या बघा तळी या मस्त एन्जॉयमेंट असतं रे मंडळी ह्या तळी आहेत आमच्या कृष्णासाठी रे साठी गदा बघ गदा 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 काला गोड झाला साखर खाली कडू झाली साखर खाली कडू झाली आला रे रे मंडळी आमच्या आचरा हिल्लेवाडी गावातील श्री गुरव कुटुंबीय म्हणजे श्री रामचंद्र गुरव सगळ्यांचो लाडको बाबू काका यांच्याकडे पारंपरिक सालावतप्रमाणे यंदाही बालगोपाळाची मूर्ती होती तिचे पूजन झाले आणि यंदा सत्यनारायणाची महापूजा पण होती। काल काय योग गावला नाही पण आज इले तर म्हटलं बालगोपाळाचे थोडंसं दर्शन घेऊ आणि व्हिडिओ पण काढूया। तर आता उत्तरपूजा चालू आहे आमच्या वाड्यातील पुरोहित श्री प्रदीप वजे म्हणजेच बाळू काका इलेले असत आणि उत्तरपूजेचा कार्यक्रम चालू आहे मंडळी तुम्ही बघतास आणि त्यानिमित्तानं इलंय आणि खास म्हणजे सुट्टी असल्यामुळे हे सगळं शक्य झाला तुम्ही दर्शन घेऊ शकतास। गुरु कुटुंबियांकडची ही बालगोपाळाची मूर्ती आणि आज विसर्जन होणारा मंडळी आणि तिकडच्या साईडला मंदिराकडे दहीहंडी लावण्याचा कार्यक्रम चालू आहे मुलं सगळी जोशात असत हंडी लावतात। सर एकंदरीत खूप एकदम मस्त वातावरण आहे मंडळी पावसाचा जोर पण असा आणि तिकडे सगळी पोरांची तयारी आणि पोरासुद्धा आता विसर्जन म्हणजे मूर्ती नेऊसाठी सगळी मुलंसुद्धा सोबत इलेली असत आणि आमचे लाडके बाळका आता तुम्ही बघतास। तर उत्तरपूजेचा कार्यक्रम चालू आहे आणि उत्तरपूजा झाली सगळं संपन्न झाला का मग आम्ही जातलो आणि आता मूर्तीचं विसर्जन करतलो मंडळी। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप मजा येते आमच्या आचरा हिल्लेवाडी गावातील ह्यो दहीकालाचा कार्यक्रम म्हणजे दहीहंडीचं म्हणजे आमच्याकडे दहीकालो म्हणतात दहीहंडीचा कार्यक्रम आहे मंडळी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा आणि बघा विचार नको 9:30ची अश्विन दादा रंगवता नाही चांगलं होतं आणि आपण किशोर काकांशी थेट कसं वाटतं मग यंदाच्या गोकुळ काल्यात भारी 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 अरे लय भारी लावल्यान कोणा लावलेले हे काय ह्या बघला नाही काय मग ऑलरेडी आता जातले नाही कलर मग आणि नेहमीप्रमाणेच एकदम एक्साइटेड करून असतं आमचं अश्विन रंगवता ह्या स्माइल करण स्माइल मंड्या अरे मंड्या सुख खरखरीत नाम काढ अश्विन नाम काढ बस आणि नाम काढलेलं नाही उठलो आता काय करू ह्या ठीक आहे नाम लिहिलं सगळे हा बघा काय नंद झाला फोटो काढून कृष्णासाठी रे साठी रे
दही दुधात साखर वाटी. साखर वाटी. आता आमच्या घराकडे इलेले सगळे हे बघा मंडळी. आणि आता पप्पांकडे जाऊया आपण. लंकेत जाऊन मिळाला तो हा मारुती. बजरंग बली की. मंडळी सगळे देवळाकडे जमा होतो आम्ही दहीहंडी दिवशी, म्हणजे सालावाप्रमाणे. आणि त्याच्यानंतर वाडी सगळीकडे जातं. मग काय साखर दही काय गावात घेतो आणि मग काय पाणी भरलेलं असतं, तर पाणी अंगावर घेऊन मस्तपैकी मजा करतो. आणि तळी येतं नावची मजाच वेगळी असतात. अरे साखर खाली कडू झाली, काला गोड झाला. अरे कृष्णाने मुरली वाजवली, वाजा गवळण बावरली. हा. गौरण बावरली. इकडे बघ, पाठी बघ, पाठी बघ. उडाला लंका जाळली मारुती. कृष्णासाठी रे साठी दही दुधात. तर मंडळी नेहमीप्रमाणे आता यंदा पण आमच्या रंजनकाकांकडे बनवलेला बेत या सालाप्रमाणे असतात. इडली भाजी इडली आणि भाजी आणि आशिंदा पण बनवले असते. आशिंदाकडे पण रेडी आहे. आता हा इडली आणि भाजी खाऊया चला सगळ्यांनी. ही मजा असते म्हणजे. हे प्लेटी घ्या रे प्लेटी. आणि सदा पाटील गोड झाला. काकींनी भारी बनवलेली आहे. काकी ओ काकी एक नंबर एक नंबर. हा एक नंबर. मंडळी या नेहमी असं असतं बघा. हे असं घ्यायचं हे असं आणि खायचं. उल्हाचं आगमन मंडळी. काय जिल्ह्यात आमच्या दरवर्षी असं असतं. एक रंजनगावाकडे आणि अश्विनदाकडे. ओके थांब आणता. आता रंजनगावाकडे ताव मारलो आम्ही पप्प्याकडे. पप्प्याकडे ताव मारलो पप्प्याकडे. जाऊ भाऊकडे. कुल्लू रेडी आहे. कुल्लू काय खायला नाही. कुल्लू भाऊ जोर मारतो. आगमन झालेलं आहे. ओ माय गॉड. आणि आता शेखर काकांचे आगमन झालेलं आहे. आणि शेखर काका परत टिको बिको लावा चला. अरे पिराडसून कधी येईल लगेच येईल. भांग घेऊन येतो ना. एकच ये रे का. आणि ह्या बघा ह्या दुपारचा स्नान 12च्या कडाक विजवल्यानी पैसे भिजले पैसे. यात काय नाही ना की अरे रे मटेरियल भिजला. उडाला लंकेत जाऊन मिळाला तोबा मारुती. बघला घाबरले सगळे. मंडळी दहीहंडी आता देवळाकडची चाललेली आहे. बांधण्याचं पोरांचं काम ह्या बघा बघताच तुम्ही. काकडी अजून काय काय हे बघा दहीहंडी फोडतली एका उडीवर. बरं वाटतं तू करून नेहमी जोशात असतात. आणि नेहमीप्रमाणे थर किती लागतले. थर 4 5 बापरे. अश्विनदा खाली असतो लो. आणि आमचे लाडके काका आणि या बाबू पण इला. अरे पळत. हा तुला काढला व्हिडिओ पाठव मग. तयारी झालेली आहे देवळात. कधी तुला आता अंडी बांधून झाली की. अंडी बांधली की काय करायचा. गोपाळ कृष्ण आणायचा. विसर्जन करू. नाही गोपाळ कृष्ण आणायचा. देवळात गाणं करायचा. अंडी फोडायची आणि मग विसर्जन. आरती करून विसर्जन. ओके.
मंडळी असा बघा ही प्रथा आपल्याकडची. आणि विलास काका असतात पोरांका ट्रेनिंग देतात स्विमिंग कोच. आणि हे बघा कशी उडी मारायची आहे बघा, या असा. आणि केतन दिलेल्या कॅमेऱ्याच्याच होतात. बरीच मंडळी आहेत. सदा पाटील आपले ब्राह्मण मंदिराची तळी हे ते गणपती विसर्जन आपले होतात पारंपरिक पद्धतीने. मंडळी यंदा सुद्धा असताना विसर्जनासाठी पूर्ण प्रकाशाची झोतात सगळं असताना मंडळी. आणि आता थोड्याच वेळात दहीहंडी फोडून विसर्जन होताला गोपाळकृष्णाचा. आणि आणायला जातले सगळे चेडूआ हा बघा हंडी फोडतोय. हंडी फोडायला जाते वरती जाते अगरबत्ती काढ रे ते लागते चटके जा वरती जा. हात कर इकडे बघ इथे बघ हात करे हात कर फोड शाबास. तर तुम्ही बघतास लेकरं सुद्धा असा आकडे. आणि आता गोकुळ आम्ही राम मंदिरात नेतो आमच्या. बोल गोपाळकृष्ण महाराज की जय बोलत ना जय. अरे असं काय बोल बघ लाजता बघ जय गणपती जय लाजता हो वरून नाही लागत. तर आता आम्ही जातलो मंदिरात आणि त्याच्यानंतर दहीहंडी होतली आणि मग गाराणा घालून आरती होतली. गाराणा घातला की विसर्जन. हे प्रसाद घ्या. हो मंडळी प्रसाद तुम्ही पण घ्या. गोपाळकृष्ण महाराज की जय. यशोदीच्या तान्या बाळा आला गोकुळी आनंद झाला. गोकुळी आनंद झाला. कृष्णासाठी रे साठी जय दुधात साखर वाटी. कृष्णासाठी रे साठी जय दुधात साखर वाटी. गोविंदा रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा पिरावडी पडले कृष्णाले बोलली वाजवली. फोटो काढते नंतर बाजू घे. हाय पुढे मंडळी आता पूर्ण प्रदक्षिणा घालणार असो. ही प्रदक्षिणा घालून तिकडून मग तसे मंदिरात येणार. बाळा तुम्ही पाठी देऊ आता तुझे चान्स घेतोय आता. अरे वा कृष्णा गोड झाला साठी गोविंदा रे मंडळी प्रथा बघा. आता कृष्णाची मूर्ती इथे ठेवलेली आहे बाळगोपाळाची. आता आम्ही मंदिरात इलो आरती गाराण्यासाठी. लाईट होय महाराजा. बोला गोपाळ कृष्ण महाराज की गोविंदा.
मंडळी आता हंडी ही बघा हंडी फोडूची जय तरी चालली प्रयत्न जोरात चालू हा. ह्या बघा कॅमेऱ्याच्या होतात अरे विसर्जन करूच असं काय. ही बघा मंडळी हंडी बघा किती उंच आहे बघा 5 थर लागतले 5 थर लागतले आणि बरेच जण येऊन गेलेले आहेत. ह्या बघा काय तर हंडी वाटतं 5 वाजल्याशिवाय फुटत नाही. आणि बाबू काका स्नान केलेला बाबू काकाची आंघोळ आणि चलन जाता मंडळी. पाणी बघा तळीतला पाणी ह्या बघा मिलिंद काका पाणी आल्या तळीतला हंडावर आणि सातिकत तुळशीदास काका हे जीवनच्या वरती आहे. आता कोणतरी टार्गेट हा ए चला 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 केतन चल 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 तू हे काम कर वरती जाणे पत्त्याची दाढीवर. बापरे मंडळी लय उंचावर आहे हंडी मंडळी हंडी फुटलेली या आणि हे बघा काय पोरांची लूट चाललेली आहे. थांब उडी नको मारू आणि कुंडला बघायला टाकलेलो बापरे इतक्या उंचावर बापरे शबाश. तवसा गावलेला बघा बघा तवसा हलव तवसाही सुरुवात झालेली हा. गणपती इले घरोघरी तवसा गावता लाकडे आता आमच्याकडे कोकणात जेवल्यावर पण सगळा गावताला येवा. आता गणपती अष्टमी झालेली आहे दहंडी झालेली आहे. आरती का गोटे का आरती बोलो येत दार येत ते तर मंडळी आता आरती झालेली आहे आणि बाळगोपाळाची मूर्तीचे विसर्जन चालू येत आमच्या तुम्ही बघतास. आणि मस्तपैकी दहीकाल्याचो दहीहंडीचो कार्यक्रम संपन्न झालेलो आणि विसर्जन झालेला बाळगोपाळाचे. पलीकडे नेलेलो हा या आता करण आणा मध्ये विसर्जन करा. अशा प्रकारे कार्यक्रम झालेलो हा गोकुळाष्टमीचो आचरा हिरलेवाडी. संकेत सुद्धा आहे. संकेत जेवण भिजलेला मस्तपैकी आंघोळ झालेली आहे आणि कार्यक्रम संपन्न झालेलो हा. मस्त खाऊ खेवा मस्त एक नंबर काम. कार्यक्रम संपन्न भेटूया पुढच्या वर्षी. अष्टमी संपन्न झालेली आहे. चालू हा मंडळी. जाता जाता एक नक्कीच सांगेन की शहरात तुम्ही हजारो स्विमिंग पूलमध्ये लाखांनी पैसे भरा हो, पण ह्या तळीची मजा, गावच्या ओढ्याची मजा, नाल्याची मजा तुमका येणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.